प्रारंभ केल्यापासून भारतीय सैन्याला अभूतपूर्व अशी सफलता मिळालेली आहे. 9 ठिकाणी त्यांनी अतिरेक्यांचे अड्डे जे आहेत ते उद्ध्वस्त केलेले आहेत आणि ते सगळं काम काम होत असताना पाकिस्तानमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घबराट निर्माण झाली आणि ती घबराट जी आहे ती त्याचं रूपांतर एखाद्या विकृत आणि वेड्या चाळ्यांमध्ये परत रूपांतरित झालं. जसं पाकिस्तान हे वेड्या आणि विकृत चाळ्यांचा देश आहे म्हणून सगळीकडे प्रसिद्ध आहेच आणि त्याला परत झालर आहे ती इस्लामी जिहादची. त्यामुळे त्यांनी 15 ठिकाणी कारण नसताना भारतीय शहरांवरती हल्ले करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. परंतु ते सर्व हल्ले जे होते ते S-400 या प्रणालीने उद्ध्वस्त केले. मधल्यामध्येच उद्ध्वस्त करण्यात आले. एअर टू एअर सरफेस मिसाईल जी आहे त्याचा वापर करून ती उद्ध्वस्त करण्यात आली आणि त्यामुळे ते सर्वच हल्ले जे होते ते अयशस्वी झालेले होते. परंतु या घटनेवरनं एक दिवसभरामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी असा गोळीबार केलेला आहे. उरीमध्ये जास्ती करून केलेला आहे. त्यांचं प्राधान्यक्रमाने हिंदू बहुल जे भाग आहे तिथे त्यांचे हल्ले जास्ती करून होणार आहेत पाकिस्तानचे असं दिसतंय. त्यामुळे आता त्यांना जे प्रत्युत्तर मिळेल त्या प्रत्युत्तराने अजिबात घाबरून न जाता परत परत हल्ले करण्याची त्यांची तयारी दिसते. कारण त्यांचं लष्कर आणि जे राज्यावरती असलेले सत्ताधारी यांच्यामध्ये बरंचसं वैमनस्य निर्माण होत असतं. तसं आता झालेलं आहे आणि ते जरी होत असलं तरी सैन्याच्या अंगामध्ये इस्लामी जिहादची खुमखुमी खूप मोठ्या प्रमाणामध्ये असल्या कारणानं जो माज आणि मस्ती असल्या कारणानं तो माज आणि मस्ती जोपर्यंत भारत सरकार उतरवत नाही तोपर्यंत ती चालूच राहणार आहे आणि असे निष्पापांचे बळी जाणार आहेत. उरिया भागामध्ये जम्मूच्या अनेक लोकांचे बळी गेलेले, त्यांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत बिचाऱ्यांची. तसंच पंजाबच्या सीमावर्ती भागावरती पण यांचे हल्ले होत आहेत. तर त्याला प्रत्युत्तर भारतीय सैन्य देईलच अर्थात ते आणि भारतीय सैन्याने हे हल्ले अजिबात थांबवू नये आणि त्याचा जसा बिमोड इस्रायलने ज्या पद्धतीने केला त्या पद्धतीनेच पाकिस्तानचा सर्वनाश या त्याच्यामध्ये घडवून आणण्यामध्ये भारतीय सैन्याला आता आपली भूमिका बजवावी लागेल आणि ती तशीच बजवावू नये, त्यांनी बजावू नये. म्हणून काही शांतीदूत पुढे आलेले आहेत. आता शांती करा, वापस करा, हे करा. वेड्या कुत्र्याला काय रस्त्याने भुंकत चाललेल्या सगळ्या कुत्र्यांवरती मारू नका असं एक दीड शहाणा जो आहे तो आताच मी रिपब्लिक टीव्हीवरती पाहिला. आता या दीड शहाण्याला कळायला पाहिजे की ज्या कुत्र्याला रेबीज सारखा विषारी रोग झालेला आहे त्याला ठार मारावंच लागतं, त्याला गोळ्या घालाव्याच लागतात. पिसाळलेल्या कुत्र्याला तसं जिवंत सोडता येत नाही. म्हणजे असे लोक जे आहेत ते आता शांतीच्या मार्गाने उगाचच हे वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि असे लोक रिपब्लिक टीव्हीवरती पण आहेत. आता मला आता बघून फार ज्या गोष्टीचा संताप आला. तो वारंवार या गोष्टी सांगत होता की अहो सगळीकडे त्यांनी हल्ले केले मग आपण त्याला जायचं नाही, हे करायचं नाही, आपलं उद्दिष्ट काय आहे फक्त अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करा. अरे अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त करायचे म्हणजे बाकी सेक्टरवरती त्यांनी हल्ले केलेले आहेत. इथे मनुष्यवस्ती आहे, रहिवासी राहत आहेत, तिथे त्यांनी हल्ले केलेले, त्याला प्रत्युत्तर द्यायचं नाही काय भारतीय सैन्याने. मग त्यांच्यात आणि आमच्यामध्ये काय फरक राहिला मग तो. असे प्रकार आता सुरू होणार आहेत. त्या प्रकारांपासून सर्वांनीच सावध राहण्याची गरज आहे. ते अतिशांतीदूत जे आहेत ते पहिल्यापासूनच पाकिस्तान समर्थक राहिलेले आहेत, कम्युनिस्ट राहिलेले आहेत, ज्यांनी आपल्या लष्कराचं मनोधैर्य तोडण्याचा नेहमी प्रयत्न केला आणि असं मनोधैर्य तोडून त्यांनी पाकिस्तानचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे यापूर्वीच होते. तर यांच्यापासून सावध राहणं गरजेचं आहे. आगेकूच पुढे चालूच राहणार आहे सैन्याची, यात काही शंकाच नाही. आणि आता मोदींनी हा जो निर्धारपूर्वक जो यज्ञ प्रारंभ केलेला आहे महायज्ञ, त्याच्यामध्ये जे सगळे जे सर्पयज्ञ जो आहे तो या विषारी सापांचा जो आहे तो त्यांचा पूर्ण नाश केल्याशिवाय सर्पयज्ञ थांबवू नये अशी सर्वच इच्छा राहील, सर्वांची विनंती राहील. आणि या पाकिस्तानचा सर्वनाश झाला तरच या शेजारी जो एक जिहादी ढगढगीत त्यांनी ठेवलेली होती तो जिहाद काही प्रमाणामध्ये का होईना थांबेल. त्यानंतर भारतामध्ये राहणारे जे जिहादी वृत्तीचे लोक जे आहेत ते अनेक करोडो लोक आहेत त्यांच्याकडे मग मात्र माननीय मोदीजींना एक लक्ष द्यावं लागणार आहे काही काळानंतर. परंतु आता सध्या प्रश्न जो आहे तो पाकिस्तान संपवल्याशिवाय या पुढच्या गोष्टी सर्व जे आहेत त्या कराव्या लागणार आहेत काही कालांतरानंतर.